आकाशवाणी चंद्रपूर सादर करत आहे विशेष फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. हॅलो डॉक्टर, तुमच्या आरोग्यासाठी तुमच्या सोबत. हॅलो डॉक्टर, विशेष फोन इन कार्यक्रम. हॅलो डॉक्टर, तुमच्या आरोग्यासाठी तुमच्या सोबत. हॅलो डॉक्टर, विशेष फोन इन कार्यक्रम. श्रोतेहो नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी हेमा तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. स्पर्धेच्या धकाधकीच्या या स्ट्रेसच्या जगात आपण वावरत असतो आणि यात बरेच आजार आपल्याला झालेले दिसतात. काही आजारांमुळे आपलं सौंदर्य थोडंफार कुठेतरी कमी झालेलं दिसतं. तुमच्या लक्षात आलंच असेल, सौंदर्य म्हटलं तर केस सर्वप्रथम येतातच. आपण बरेचदा बघतो की केस विरळ होणं किंवा केस पांढरे होणं किंवा केसांमध्ये कोंडा होणं हे आपल्याला समस्या आज दिसतात आणि या समस्येवर काय करायचं हा बरेचदा आपल्याला प्रश्न पडतो. हो ना श्रोते हो? तर श्रोते हो, हाच विषय घेऊन आज आपण आपल्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आलेलो आहोत आणि यासाठी आपल्या आकाशवाणी स्टुडिओत आलेले आहेत आयुर्वेदाचार्य डॉक्टर माधुरी धानोरकर मॅडम. माधुरी धानोरकर मॅडम आपल्यासोबत चर्चा तर करणार आहेच, आपल्याला सविस्तर माहिती देणार आहेच आणि श्रोत्यांच्या प्रश्नांना देखील उत्तर देणार आहेत. चला तर केसांच्या समस्या संदर्भात जाणून घेऊया. मॅडम, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार. आज आपण केसांच्या समस्या, विविध समस्या आज आपल्याला दिसतात आहे. कमी वयातही बऱ्याच समस्या आज दिसतात आहे. सर्वप्रथम जाणून घ्यायला आवडेल की केसांच्या नेमक्या कोणत्या समस्या आहेत? बघतो की केसांच्या ज्या समस्या आहेत ह्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. भरपूर रुग्ण याच्यामुळे आपल्याला ग्रसित असलेले दिसतात. तर त्याच्यामध्ये प्रमुख समस्या जर आपण पाहिल्या तर मुख्यतः केसांचं गळणं आणि आता तर तरुण वयातच खूप केसांचं गळणं सुरू झालेलं आहे. तसंच अकाली केस पिकणं, ग्रेइंग ऑफ हेअर्स आपण ज्याला म्हणतो, तसंच केसांमध्ये कोंडा होणं, केसांमध्ये चाई पडणं किंवा केस खूप वृक्ष होणं, केस दुभंगणं म्हणजेच आपण त्याला फाटे फुटणं असं म्हणतात. तर ती सुद्धा समस्या भरपूर प्रमाणात दिसून येते. किंवा अकाली कमी वयामध्ये सुद्धा टक्कल पडणं, ते कोंडा स्वरूपात आपल्याला लक्षण दिसून येतं. तर ते सुद्धा आपल्याला भरपूर असे रुग्ण बघायला मिळतात. तर मॅडम, जसं आपण म्हणालात की केस गळणं ही प्रमुख समस्या आज आपल्याला दिसते आहे. कमी वयातही हा त्रास दिसतोय आणि तर नेमकं हे केस गळण्याचं कारण काय सांगाल मॅडम आपण? केस गळण्याची भरपूर कारणं सांगितलेली आहेत आयुर्वेदात, परंतु आपण केस कसा तयार होतो पहिल्यांदा आयुर्वेदात याचा काय विचार केलाय अच्छा ते आपण बघूया. म्हणजे त्याचं कारण जर आपल्याला माहिती असेल आणि तिचा विचार जर आपल्याला कळला तर तशी चिकित्सा आम्ही रुग्णाला करतो. केस जे आहे, केसांना अस्थिधातूचा मल म्हटलेला आहे आयुर्वेदात. अस्थि म्हणजे हाडं आपल्या शरीरातील, आणि त्याचा जो मलभाग तयार होतो त्याच्यापासून केस आणि नख तयार होत असतात. तर मग अस्थिधातू जर खूप चांगल्या अवस्थेत असेल, प्राकृत असेल, मजबूत असेल, तर मल जो तयार होतो म्हणजेच केश ते सुद्धा तसेच मजबूत आणि चांगले असतात. म्हणजे अस्थिधातूशी संबंधित जर काही व्याधी असतील किंवा अस्थिधातू जर व्यवस्थित नसेल, प्राकृत नसेल, तर मग आपल्याला केसांच्या समस्या सुद्धा खूप उद्भवताना दिसतात. मॅडम, थोडंसं थांबूया आणि एक कॉल घेऊया. हॅलो. हा नमस्कार. नमस्कार मॅम, मी अर्चना मध्ये बोलते. हा नमस्कार, बोला. माझ्या डोक्यामध्ये खूप कोंडा होतो वारंवार. हो. आणि खूप ड्राय स्किन आहे, तर तो कशामुळे होत असेल? कोंडा होण्याची सुद्धा भरपूर कारणं आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहेत. आता जसं तुम्ही स्वतःच सांगितलं की खूप ड्रायनेस आहे, तर कोरडेपणा ज्यांच्या शरीरामध्ये खूप जास्त असतो, म्हणजे आयुर्वेदामध्ये आम्ही त्याला वात दोष वाढलेला आहे, म्हणजे वात प्रकोपित झालेला आहे शरीरात आणि त्याच्यामुळे कोरडेपणा वाढलेला आहे असं म्हणतो. तर ते त्वचेवर सुद्धा आपल्याला ते लक्षण दिसून येतं. तर केसांच्या त्वचेमध्ये कोरडेपणा खूप वाढला की मग तिथे काय होतं की टिश्यू जनरेशन जे ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्याच्यापेक्षा डेथ रेट हा जास्त असतो आणि मग ते वरचे पापुद्रे स्किनचे निघायला लागतात. त्यालाच आपण कोंडा म्हणतो. पण त्याची भरपूर कारणं असू शकतात. जसं खूप दिवस ताप राहिलेला असेल एखाद्या रुग्णाला, किंवा त्याची व्यवस्थित ट्रीटमेंट नसेल झाली, किंवा उलट सुलट स्वतःच्या मनाने सुद्धा काही लोक औषधी घेतात, त्याचे सुद्धा दुष्परिणाम असतात, किंवा चुकीची तेलं, चुकीचा शॅम्पू वापरणे, प्रदूषण असेल, जिथे धूळ असेल तिथे वारंवार जाणं, केसांची स्वच्छता आणि निगा जर व्यवस्थित राखली जात नसेल, आहार जर व्यवस्थित नसेल, पोषण होत नसेल, तर ही भरपूर कारणं आपल्याला दिसून येतात. आणि मग प्रत्येक रुग्णानुसार जशी कारणं बदलतात तसं त्याची चिकित्सा सुद्धा बदलते. आणि मॅम, आता वर्किंग असल्यामुळे नेहमी ऑइलिंग करता येत नाही केसांना. बरोबर. त्याचा काय परिणाम होतो मग, किंवा किती दिवसातनं एकदा तरी असं ऑइलिंग केलं पाहिजे केसांना? हो, छान प्रश्न आहे.
कारण हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. सगळ्यांना असं वाटतं की आम्ही वर्किंग आहोत आणि मग कुठे रोज आम्ही तेल लावून जाणार ऑफिसला वगैरे. तर दररोज तेल लावायची गरज नाही. पण शिरोभंग म्हणजे आपल्या डोक्याला तेलाची मालिश करणं. तर ही तुम्ही आठवड्यातून 2 वेळा जरी व्यवस्थित मालिश केली तरी पुरेशी आहे. परंतु मालिश केल्यानंतर व्यवस्थित केसांना तेल लावल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी ते व्यवस्थित स्वच्छ केस धुतले गेले पाहिजेत. बरोबर. हा, त्यामुळे मग काय होतं की सफिशियंट जे काही तुम्हाला केसांना पोषण हवं आहे किंवा तिथलं ड्रायनेस जे कमी होणं आहे हे घडून येतं आणि कोंड्याचं प्रमाण सुद्धा आपल्याला नंतर हळूहळू कमी होतं. तसंच याच्यासोबत तुम्ही संपूर्ण शरीराला तेलाचं मालिश करायला पाहिजे. किंवा बस्ती चिकित्सा सांगितलेली आहे पंचकर्मातील. खूप कोरडेपणा असेल तर ती सुद्धा ट्रीटमेंट जेव्हा वेळ मिळाला किंवा जेव्हा शक्य असेल तेव्हा वर्षातून एकदा करून घ्यायला पाहिजे. नस्य चिकित्सा आहे म्हणजे नाकामध्ये काही औषधी तेलांचे थेंब सोडणं आहे. हे जर काही रेग्युलर बेसिसवर छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर तुम्ही नक्कीच तुमच्या केसांचं आरोग्य चांगलं ठेवू शकता. ओके, थँक्यू मॅम. माझा मुलगा 13 वर्षाचा आहे. हा. तर त्याला सुद्धा हा सेम प्रॉब्लेम आहे. वारंवार त्याच्या डोक्यामध्ये कोंडा होतो. म्हणजे तो असं खाजवलं तरी खाली पडतो एवढ्या मोठ्या प्रमाणात. बरोबर. तर तुम्ही जे सांगताय की तो कमी वयामध्ये आणि इतका कोंडा आहे, तर पहिल्यांदा कसं आहे की प्रत्येक रुग्णाचं कोंडा सारख्या दृष्टीने बघत नाही. कारण त्याला एखादा डिसीज पण असू शकतो किंवा जसं सोरियासिसची सुरुवात असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा केसांमध्ये खूप प्रमाणात कोंडा असतो. तर ते पहिल्यांदा आपण त्याला तपासल्यानंतर ते लक्षात येतं की कशामुळे आहे आणि त्याच्यानुसार त्याची चिकित्सा ठरेल. पण ते जर नसेल तर जसं त्याचं आहारामध्ये पोषण कमी पडत असेल, व्हिटॅमिन्स किंवा प्रोटीन्स, कॅल्शियम याची जर कमतरता असेल आणि तेल आणि तूप याचा जर समावेश आहारात नसेल, दूध जर तो व्यवस्थित घेत नसेल किंवा व्यायाम नसेल, अवेळी झोपणे, अवेळी जेवण करणं किंवा बाहेरचं प्रोसेस्ड फूड आहे, जंक फूड आहे याचं प्रमाण जर खूप जास्त असेल तरी सुद्धा ह्या समस्या आपल्याला खूप कमी वयामध्ये आढळून येतात आणि ती सुद्धा कारणं राहू शकतात. परंतु ते कसं आहे तज्ञ डॉक्टरच्या सल्ल्याने त्याला तपासूनच मग आपण त्याची पुढची ट्रीटमेंट ही ठरवायला पाहिजे. थँक्यू सो मच मॅम. धन्यवाद कॉल केल्याबद्दल. हॅलो. हॅलो, हा, बोला. नमस्कार. मी बल्लारच्यावरून बोलते. नमस्कार, बोला. माझं नाव आहे हेमलता संजय मुप्पिडवार. पीसीओडीचा हार्मोनल इम्बॅलन्सचा केसांवर काय इफेक्ट होतो? पीसीओडी आणि हार्मोनल इम्बॅलन्सचा खूप संबंध आहे केस गळतीमध्ये. म्हणजे पीसीओडी ज्या रुग्णांना आहे आणि हार्मोन्सचं जर असंतुलन असेल तर त्याच्यामध्ये काय होतं की केस गळण्याचं प्रमाण हे वाढतं किंवा केस वृक्ष होतात, केस विरळ होतात आणि ही समस्या बऱ्याच रुग्णांमध्ये आपल्याला बघायला मिळते. तर कसं असतं की स्त्रियांमध्ये केस गळतीचं जेव्हा आम्ही कारण बघतो तर प्रामुख्याने आयुर्वेदामध्ये तिचं गर्भाशय आणि प्रजनन संस्था याच्याशी संबंधित काही आजार आहेत का पहिल्यांदा त्याची चिकित्सा आपण त्या रुग्णाला देत असतो आणि त्याच्यामुळे हा पीसीओडी हा जो आजार आहे हा तुमच्या प्रजनन संस्थेशी संबंधित आहे आणि त्याच्यामध्ये हे लक्षण आपल्याला दिसून येतं. अच्छा, आणि मग याच्यावर उपाय? केस गळणं हे लक्षण म्हणून आलं आहे ना. पीसीओडी हा जो आजार आहे त्याच्यामध्ये भरपूर लक्षण असतात. तर त्याच्यापैकी एक लक्षण आहे केस गळतात. पण केस गळण्याचं कारण जर पीसीओडी असेल तर आपल्याला ट्रीटमेंट पहिल्यांदा पीसीओडी किंवा हार्मोन्सचं जे असंतुलन आहे ते संतुलित करायला पाहिजे. तर त्या संबंधी आपल्याला ट्रीटमेंट करावं लागेल. धन्यवाद मॅम. धन्यवाद कॉल केल्याबद्दल. तसं ताईंनी जो उल्लेख केला काही आजारामुळे केस बरोबर. गळतात, अजून असे शरीरातील कोणते आजार आहे की ज्यामुळे केस गळण्याचं प्रमाण वाढतं? भरपूर आजारांमध्ये आपल्याला बघायला मिळतं. जसं ज्यांना हायपोथायरॉइडिझम आहे, थायरॉइडच्या काही समस्या आहेत, पुन्हा तसंच कॅन्सरच्या रुग्णांमध्ये बघतो आपण किंवा ट्युबरक्युलोसिस क्षय ज्याला म्हणतात अशा रुग्णांमध्ये किंवा अॅनिमिया आहे, अच्छा, कॅल्शियम डिफिशियन्सी आहे किंवा बाकी काही व्हिटॅमिन्सची डिफिशियन्सी आहे अशा आजारांमध्ये. तसंच टायफॉइड आहे किंवा जीर्णज्वर बरेच दिवस रुग्ण बिमार असेल तर अशा रुग्णांमध्ये सुद्धा आपल्याला केस गळतीचं प्रमाण बघायला मिळतं. अच्छा मॅडम, थोडं थांबूया आणि एक कॉल येतोय, घेऊया. हॅलो डॉक्टर, बोला. माझी मुलगी 11 वर्षाची आहे. हा तिच्या डोक्यामध्ये अतिशय डेंड्रफ असतो. हा तर त्याच्यासाठी काय उपाय सांगताल मॅम? आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं कदाचित तिच्या चेहऱ्यावर पण खूपच मुरूम असतात. उपाययोजनांमध्ये आयुर्वेदामध्ये त्याची चिकित्सा कोंड्याची सांगितलेली आहे आणि त्याची कारणं भरपूर आहेत. तर कारणानुसार आपण चिकित्सा करत असतो. म्हणजे आता हे आपण तज्ञ डॉक्टरांकडनं तपासणी जर करून घेतली की कोंडा कशामुळे आहे तिची, तर आपल्याला कारण कळेल आणि मग आपण व्यवस्थित तिला मार्गदर्शन करू शकू. पण बहुतेकदा काय होतं की पोषण आहारातनं व्यवस्थित नसतं किंवा केसांची स्वच्छता नीट पाळली जात नाही, अवेळी जेवण असतं किंवा बाहेरचं जे फूड असतं, जंक फूड किंवा बाहेरचं खाणं आहे, जसं चिप्स आहे, तळलेले पदार्थ आहे, खूप खारट आणि आंबट पदार्थ असं पण खायची, चमचमीत खायची सवय असते मुलांना. तर त्याचं प्रमाण जर आहारात खूप असेल त्याच्यामुळे काय होतं की
केसांच्या आरोग्यावर खूप विपरीत परिणाम होतो आणि तिथं पोषण व्यवस्थित होत नाही आणि मग काय होतं की सेल्स ज्या असतात, आपलं स्किन जी असते केसांची, तिथे डेथ टिश्यू जास्त तयार होतात आणि क्रिएशन कमी होतं. त्याच्यामुळे कोंड्याच्या खपल्या जास्त तयार व्हायला लागतात. तर नेमकं कारण काय, किंवा तिच्या पाळीमध्ये पण काही समस्या आहे का, जर पाळी सुरू झाली असेल तर ही सर्व कारणं बघून मग आपल्याला चिकित्सा करता येईल. परंतु एक मी तुम्हाला सांगेल की ती केसांची स्वच्छता नीट करते का हे तुम्ही एकदा बघा आणि आठवड्यातनं कमीत कमी 2 ते 3 वेळा तिने केस स्वच्छ धुवायला पाहिजे. केसांना तेलाने व्यवस्थित 2-3दा मालिश व्हायला पाहिजे. हे ती करते का, नसेल करत हे तुम्ही करायला पाहिजे. तसंच बरेच औषधी चिकित्सा पण एखादा घरगुती एक तुम्हाला छोटासा उपाय म्हणून असं सांगू शकते की दह्यामध्ये तुम्ही साधं त्रिफळ चूर्ण, नीमसाल चूर्ण थोडंसं मिक्स करून जर तिला केस धुण्याच्या 15 मिनिटं आधी जर लावून दिलं तर ते त्याच्याने सुद्धा भरपूर फरक पडतो. परंतु दुसरी जर कारणं असतील तर मग आपण त्याच्यानुसार तिला चिकित्सा द्यायला पाहिजे. तिचे केस म्हणजे नूडल्स सारखेच एकदम खूपच करली. कोरडेपणा आहे, मी तेच सांगते. कोरडेपणा असल्यामुळेच ते कोंड्याचं प्रमाण खूप आहे. मग आपण त्याला मालिश जी आहे ती आपण करायला पाहिजे तिच्या केसांना आठवड्यातनं 2 ते 3 वेळा. तसंच नस्य असतं. नस्य म्हणजे नाकात 3-3 थेंब तेल टाकणं, बदाम तेल किंवा गाईचं तूप सुद्धा तुम्ही टाकू शकता रात्री झोपताना. त्याच्यामुळे बराचसा कोरडेपणा कमी होईल. आणि तिच्या आहारामध्ये जर काही चुका होत असतील तर तिकडे एक लक्ष द्यायला पाहिजे आपण. हाडं तयार होत असताना किंवा हाडांची निर्मिती कशी झाली आहे, हाडांचं आरोग्य कसं आहे, हाडं जर प्राकृत स्थितीत नसतील, तिथे काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच त्याचा जो मलभाग आहे तो केसांमध्ये आणि नखांमध्ये दोन्ही ठिकाणी प्रॉब्लेम्स पेशंटला दिसून येतात. थँक्यू मॅडम. ओके, धन्यवाद. व्यक्तीने आपल्याला कॉल केलेला डॅन्ड्रफ हा. या संदर्भात आपण बोलत होतो. हा. तर डॅन्ड्रफचे अजून बाकी कोणते कारण असू शकतात? म्हणजे जसं आपण बघतो की प्रदूषण देखील आज भरपूर आहे, तर त्याचा परिणाम किंवा उष्णतेचा, आता सध्या उन्हाळा सुरू आहे तर यात देखील बरेचदा हा जो त्रास आहे हा प्रत्येकाला जाणवतो. आयुर्वेदामध्ये याला दारुणक असं म्हणतो आम्ही. म्हणजे मॅडम थोडंसं थांबूया हो, आणि चालेल. कॉल घेऊया. हॅलो, हा, नमस्कार. हॅलो डॉक्टर, बोला. मला केसांबद्दल विचारायचं होतं. बोला, आपलं केसांची नाव सांगा. प्रॉब्लेम. साक्षी नरुले. माझे केस खूप जातात आणि डॅन्ड्रफ खूप झालाय. बरोबर. त्यासाठी आयुर्वेदिक उपचार. बरं, तुझं वय काय बेटा? माझं 25. हा, अच्छा. आणि तुझं आहार वगैरे सगळं व्यवस्थित आहे की तुला परत दुसरे काही आजार आहेत? नाही, दुसरे कोणते आजार नाही. बरं. तर ते केस गळण्याच्या कारणांमध्ये मी बोललेच आहे त्याप्रमाणे जर आहारातून पोषण जर कमी पडत असेल तरी सुद्धा केसांच्या समस्या, केस गळणं वाढतं. जसं कॅल्शियम, फॉस्फरस, झिंक, कॉपर, ह्या सगळ्या जे मिनरल्स आहेत, तसं विटॅमिन्स आहेत, विटॅमिन बी आहे, तर ह्या सगळ्यांची जर कमतरता आहारातून असेल तर त्याच्यामध्ये मग मी सांगेल की आहारामध्ये दूध, तूप याचा समावेश हा रोजच्या जेवणामध्ये असायलाच पाहिजे. आणि त्याच्यानंतर तुम्ही योग्य प्रमाणात व्यायाम सुद्धा रोज करायला पाहिजे. केसांची स्वच्छता ठेवायला पाहिजे. आणि जर खूप चुकीची तेलं जर वापरण्यात येत असतील किंवा चुकीचे खूप केमिकल युक्त जर शॅम्पू वापरत असतील तर त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतं. तर त्याचा वापर बंद करावा लागेल. आणि तरी जर समस्या कमी नसेल होत तर मग तुम्ही तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. तर आहारामध्ये एक साध्या गोष्टी मी सांगते, जसं बदाम आहेत, काजू आहेत, त्याच्या पंपकिन सीड्स आहेत, सगळ्या ज्या बिया, तीळ आहे, काळे तीळ आहे, खूप चांगलं केसांसाठी पोषण देणार आहे. तर याचा समावेश तुम्ही कुठल्या ना कुठल्या स्वरूपात रोजच्या आहारात करू शकता. अच्छा, ठीक आहे. थँक्यू. ओके, थँक्यू. परत एक कॉल येतोय, घेऊया. हॅलो डॉक्टर. डॉक्टर नमस्कार ताई. नमस्कार, बोला. डॉक्टर आपल्या सोबत आहेत, विचारा प्रश्न आपलं. आवारपुरेतून अभिषेक बोलता. बोला. केसांची काळजी कशी घ्यावी आणि कमी वयात जे केस पांढरे होत चालले आहे ते त्याचे कारण काय आणि प्रदूषणामुळे किंवा इतर पाण्यामुळे कसा काय परिणाम होतो, आमचा प्रश्न आहे. कमी वयामध्ये केस पिकण्याचं किंवा अकाली केस पिकणे हे आपण आता बरेचदा बघतोय. एक महत्वाचं कारण आहे ना, स्ट्रेस सुद्धा असू शकतं. आजची जी बदलती धावपळीची जीवनशैली आहे त्याच्यामुळे बऱ्याच जणांना स्ट्रेस असतो. आहारातून पोषण सुद्धा कमी पडतं. तसंच खूप दिवस ताप आहे आणि त्याची जर व्यवस्थित ट्रीटमेंट झालेली नाहीये तर ते विषासारखं आपल्या शरीरामध्ये काम करतं आणि सगळ्या धातूंमध्ये, म्हणजे रसधातूचा आजार सांगितलेला, रसधातूमध्ये जर बदल झाले तर आमदोष हा शब्द आहे आयुर्वेदामध्ये, तो जर तसा शिल्लक राहिला तर ते रक्ताभिसरणाद्वारे सगळ्या शरीरात पसरतं आणि त्याचा त्रास पहिल्यांदा केसांना होतो. केसाच्या मुळाशी जाऊन ते जमतं आणि केस गळायला लागतात किंवा केस पिकायला सुद्धा लागतात. तसंच ज्या लोकांच्या आहारात खूप जास्त मिठाचं प्रमाण आहे किंवा बाहेरचं जंक फूड आहे किंवा खूप जास्त आंबट खाण्याचं प्रमाण आहे, अतिशय मसालेदार खाण्यात जागरण करतात,
अवेळी झोपतात, तर त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला केस खूप लवकर पिकताना दिसतात. तसंच काही ठिकाणी आपण त्याला अनुवंशिक एक कारण असतं, म्हणजे जसं आई वडिलांचे किंवा वडिलांचे केस जर खूप कमी वयात पांढरे झाले असतील तर त्याच्यामध्ये काय होतं की बीज दोष असा आयुर्वेदात शब्द आहे. म्हणजे अस्थिधातू जो हाडं जी आहेत ती वडिलांकडून मॅडम हा अनुवंशिकपणा रोग आहे का? म्हणजे अनुवंशिक पांढरे लोक होणं? असू शकतो, प्रत्येकामध्ये नसणार पण असू शकतो. जर आई वडिलांमध्ये जर हे प्रॉब्लेम्स असतील खूप कमी वयापासून, त्या गर्भामध्ये सुद्धा त्या प्रकारचाच धातू अस्थिधातू तयार होता आणि केस त्या पद्धतीने तयार होतात, तर ते बदल मग लवकर दिसून येतात. किंवा रोगप्रतिकारक शक्ती जर कुठल्या कारणांमुळे कमी झालेली असेल तर तेव्हा सुद्धा हे बदल लवकर दिसून येतात आपल्याला. आणि केसांची काळजी कशी घ्यावी असं? संतुलित आहार घ्यायला पाहिजे. दररोज दूध आणि तूप यांचा समावेश आहारात असायलाच पाहिजे. तसंच आठवड्यातून 2 ते 3 वेळा केसांना मालिश व्हायला पाहिजे योग्य तेलाने. आणि खाऱ्या पाण्यामुळे केसांची हानी होते का मॅडम? हा, जर तुमच्या पाण्यामध्ये खूप जास्त क्षार असतील तर त्याचा परिणाम होऊ शकतो केसांवर. हो का? हा, तर क्षार कमी असायला पाहिजेत. त्याच्यानंतर तुम्ही शॅम्पू केमिकल युक्त न वापरता, जसं शिकेकाई मसाला असतो, शिकेकाई, बावची, रिठा वगैरे, हे जर नैसर्गिक स्वरूपात तुम्ही पाण्यात उकळून जर त्याच्याने केस धुतले वारंवार केस धुणे म्हणजे केसांची हानी होऊ शकते का? पुरुषांनी दररोज केस धुतले तरी चालतात आणि स्त्रियांनी आठवड्यातनं 2 वेळा धुवायला पाहिजे. तर नैसर्गिक केस धुण्यासाठी द्रव्य सांगितलेले आयुर्वेदात, त्याचा जर वापर जास्ती केला तर त्याचे चांगले परिणाम दिसतील. केमिकल्स युक्त घटकांचा वापर कमीत कमी करावा. ठीक आहे, धन्यवाद. फार सुंदर माहिती दिली. धन्यवाद कॉल केल्याबद्दल. हॅलो, बोला. हॅलो डॉक्टर. हॅलो, नमस्कार डॉक्टर. नमस्कार, बोला. डॉक्टर साहेब, माझा प्रश्न असा होता की मी 58 वर्षाची आहे आणि माझे केस खूप गळतात, विरळ झाले आहेत. तर आता या वयातही केसांचं आरोग्य सुधारू शकतं का? नक्कीच सुधारू शकतो आपण. या वयामध्ये सुद्धा केसांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं जर तुम्ही व्यवस्थित काळजी घेतली तर. याच्यामध्ये तुमचा आहार जर योग्य असेल, तुम्ही अगदी वेळेवर ताजं अन्न घेत असाल, तुम्ही तूप सुद्धा आहारात घेत असाल, तुमचा व्यायाम जर योग्य प्रमाणात असेल आणि केसांची परिचर्या जी आयुर्वेदात सांगितली आहे, म्हणजे आठवड्यातनं 2 ते 3 वेळा योग्य जे तुम्हाला तुमच्या प्रकृतीला सूट होतं अशा तेलाने मालिश करणं, नैसर्गिक युक्त जी केश धावण्यासाठी जी काही औषधं सांगितली आहेत, जसं शिकेकाई, रिठा, आवळा आहे, तर ह्याच्या पाण्याने जर तुम्ही केस धुतले आणि त्याची जर काळजी घेतली तर नक्कीच केसांमध्ये 5-6 महिन्यात बदल दिसून येतो. तसंच आहारामध्ये आवळा हे उत्तम रसायन आहे, म्हणजे त्याच्याने केसांमध्ये तर बदल येतातच पण रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते. तर त्याचं सेवन तुम्ही आहारामध्ये रोज करू शकता. हे जेव्हा आपण सुरू करतो तेव्हा हे एका महिन्यात नाही दिसणार, पण तुम्हाला 5-6 महिन्यानंतर नक्कीच चांगले बदल दिसून येतील. धन्यवाद मॅडम. बरेच छान प्रश्न आज आपल्या श्रोत्यांनी विचारलेले आहे आणि बरेच उत्तर आपण छान पद्धतीने देखील दिलेले आहे. तर हे जे कोंडावणं आहे किंवा केसांचे बाकीचे जे आजार आपण जे म्हणतो आहोत, तर त्यासाठी नेमके कारण कोणते आहेत? हॅलो डॉक्टर, बोला. नमस्कार. नमस्कार, बोला. हा, ती मॅडम माझी नात आहे 8 वर्षाची. हा. तर तिचे केस खूप विरळ आहे हा. आणि आधी अगदी जन्मली त्याच्यानंतर 1-1.5 वर्ष वगैरे अगदीच पूर्णपणे कमी होते केस. हा. आता केस आलेले आहेत आणि लांबी पण वाढली आहे. हा. पण असं विरळ केसांसाठी काही उपाय असू शकतात का आयुर्वेदामध्ये? हा, असू शकतात. तिला जर व्यवस्थित तिची प्रकृती काय आहे आणि तिला दुसरी कुठली समस्या आहे का हे पहिल्यांदा बघून मग आपण ती चिकित्सा ठरवू शकतो. अच्छा. तिला केस दाट होऊ शकतात कारण आता तिचं वय कमी आहे, तर आपण त्याच्यात आहाराबद्दल मार्गदर्शन किंवा बाकी तिला जी चिकित्सा देऊ आपण. आहे. धन्यवाद मॅडम. हा, धन्यवाद. केसांच्या ज्या समस्या आहेत त्या संदर्भात आज आपण बोलतो आहोत आणि बरेच छान श्रोत्यांनी प्रश्न विचारले आहेत, त्यातून बरेच उत्तरं देखील आपल्या बाकीच्या श्रोत्यांना मिळालेली आहेत. हो. तर आपण या समस्येसंदर्भात काय सांगाल? म्हणजे अजून कोणते कारणं असू शकतात? जसं मगाशी आपण बोललात की वातावरणातील जे प्रदूषण आहे त्यामुळे देखील, आणि धुताना जे आपण पाणी वापरतो, थंड, गरम किंवा कोमट, वातावरणानुसार, ऋतुमानानुसार जसा बदल होतो त्या पद्धतीने आपण जे पाणी वापरत असतो किंवा शॅम्पूचा उल्लेख जसा आपण केला, असं बरेचदा होतो आणि आपण बरेचदा वेगवेगळे शॅम्पू यूज करत असतो. आपण काय सांगाल, याचा परिणाम केसांवर होऊ शकतो का? नक्कीच होतो, याचा संबंध आहे. आणि आयुर्वेदामध्ये कसं आहे, प्रत्येक व्यक्तीची प्रकृती आणि त्याच्यानुसार चिकित्सा असं सांगितलेलं आहे. आणि तसंच जसं वात प्रकृती आहे त्याचे केस वेगळे असतील, थोडे कोरडे असतील, कर्ली असतील, थोडे विरळ असतील. बरोबर. तसंच कफ प्रकृतीचे व्यक्ती असतील त्यांचे मुळातच केस खूप घनदाट असतात, काळेभोर असतात. पित्त प्रकृतीचे व्यक्ती असतील तर त्यांचे थोडेसे पिंगट किंवा भुरकट रंगाचे केस असतात, थोडेसे विरळ असतात किंवा लवकर गळतात. तर मग रुग्णाची प्रकृती आपण तपासून त्याला कुठले योग्य शॅम्पू आहेत किंवा कुठली तेल योग्य आहेत ते ठरवून मग आपण
त्याला चिकित्सा देऊ शकतो. नक्कीच मॅडम, थोडं थांबूया आणि एक कॉल घेऊया. हॅलो डॉक्टर. हॅलो, हा बोला. माझी मुलगी आहे 17 वर्षाची मुलगी आहे मॅडम माझी. हा हा. पहिलं नाही का केस खूप लांब होते तिचे. अच्छा. तर ते आता नाही का ऑटोमॅटिकच कमी कमी होत आहेत केस. नाही तिला कुठला आजार झाला होता किंवा खूप दिवस तिला ताप राहिला होता किंवा तिला अॅनिमिया वगैरे आहे किंवा रक्ताची हिमोग्लोबिनची कमतरता आहे, असं काही तिला दुसरे कारण पण असू शकतात. आणि ते बघून मग पाळीशी संबंधित काही तक्रारी आहेत का, पीसीओडी आहे का किंवा त्याच्यात काही बदल आहेत का, आणि आहारामधनं तिला पोषण पूर्ण मिळतंय का, किंवा दगदग आहे, स्ट्रेस आहे आणि ती केसांची काळजी व्यवस्थित घेऊ शकत नाहीये, तर अशी बरीच कारणं तिच्या बाबतीत असू शकतात. आणि मग तिचं कारण काय आहे हे बघून आपण तिला व्यवस्थित चिकित्सा सुचवू शकतो. किंवा खूप केमिकलयुक्त शॅम्पू, आपली प्रकृती न ओळखता त्याला कुठलेही तेल वापरणे, वारंवार तेल बदलणे, वारंवार शॅम्पू बदलणे, हे जर कारण होत असेल, स्ट्रेटनिंग करणं वारंवार किंवा कलर्स करणं वेगवेगळे, तर याच्यामुळे सुद्धा केसांवर खूप वाईट परिणाम होतो. तर ही सगळी कारणं आहेत का, ही बघून मग आपल्याला तिला ट्रीटमेंट ठरवावी लागेल. मॅडम, एक कॉल घेऊया. हॅलो डॉक्टर. हा बोला. अजून एका केस चालली. वय किती आहे तुमचं? वय 27. बरं, तुमचं शेड्यूल खूप बिझी आहे किंवा वर्किंग खूप जास्त आहे? वर्किंग जास्त आहे आणि थोडंसं काम ड्रेस पण आहे थोडं. स्ट्रेस हे सुद्धा एक कारण असतं. आणि दुसरं की तुमचं आहार योग्य वेळेवर घेतला जातोय का, भरपूर तुमची झोप होते का, काही केसांना पोषण कमी पडतंय का, किंवा इतर कुठल्या पुन्हा समस्या, दुसरे कुठले काही आजार आहेत का तुम्हाला? नाही, आजार वगैरे काहीच नाही. हा, तर काही डिफिशियन्सीज सुद्धा असू शकतात. तर भरपूर कारणं असतील तर त्या कारणानुसार मग आपल्याला तुम्हाला चिकित्सा ठरवता येईल. पण स्ट्रेस जर कारण असेल तर मी एक सांगेल की सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही थोडी तुमची दिनचर्या बदला. म्हणजे घरचंच सात्विक आणि शुद्ध योग्य सात्विक आहार तुम्ही योग्य वेळेत घेणं, योग्य झोप घेणं, प्राणायाम सांगितलेले आहेत. प्राणायामाचा सुद्धा खूप सुंदर उपयोग होतो केस गळण्यामध्ये ज्यांना स्ट्रेस आहे. अनुलोम विलोम प्राणायाम आहे, शीतली प्राणायाम आहे, याचा सुद्धा तुम्ही अंतर्भाव करायला पाहिजे तुमच्या शेड्यूलमध्ये. किंवा आसनांमध्ये तुम्ही जर तुम्हाला येत असेल तर शीर्षासन किंवा मग सर्वांगासन वगैरे, याचा सुद्धा फायदा होतो. हे 10 ते 15 मिनिटं तुम्ही याच्यासाठी वेळ देऊ शकता. आणि तुमच्या केसांना कुठलं ऑइल सूट होऊ शकतं किंवा प्रकृती कुठली आहे हे तज्ञांकडनं सल्ला घेऊन त्या पद्धतीने त्या तेलाने केसांना आठवड्यातनं 2-3 वेळा मालिश करणं किंवा व्यवस्थित हर्बल शॅम्पू जे असतील ज्याच्यात कमी केमिकल्स आहेत त्याच्याने केस धुणं, ही थोडीशी काळजी जर तुम्ही घेतली तर हे प्रमाण नक्कीच कमी होईल. आणि मॅम आपल्या काय म्हणतात रोजमेरी ऑइल कशासाठी यूज होतं? हे कसं आहे बघा, म्हणजे फॅशनच्या नावाखाली आता कसं हे सगळं रोजमेरी ऑइलनी नवीन म्हणजे केस खूप घनदाट होतात किंवा केस येण्याचं उष्ण आणि तीक्ष्ण गुण असं आहे त्या तेलाचं. आयुर्वेदानुसार जर बघितलं तर काय होतं, बरेचदा हेअर फॉलिकल्स, केसांची जी मुळं असतात ती सुप्त होऊन जातात किंवा त्याला रक्ताचा पुरवठा व्यवस्थित होत नाही न्यूट्रिएंट्सचा. तर तिथे त्या तेलाच्या मालिशनी ते थोडेसे आपण त्याला हे म्हणू की आपण त्याला ऍक्टिव्हेट करतो. तर तसं या तेलाचं थोडंसं काम आहे. पण जर कारणं जर दुसरी असतील, अंतर्गत जर शरीरातील कारणं असतील आणि त्याचा ट्रीटमेंट नव्हता, फक्त जर रोजमेरी ऑइल लावलं तर फायदा होणार नाही. प्रत्येकाची प्रकृती बघून ते सूट होतं का, सगळ्यांना सूट सुद्धा होत नाही. मी बोलले तसं उष्ण प्रकृतीचं आहे तर ते आपल्याला सूट होतंय का ते बघून त्याचं अत्यंत कमी प्रमाणात दुसरं ऑइलमध्ये मिक्स करून ते लावलं जातं. हॅलो. स्नेहा शंकर वाटेकर राजुरा येथून बोलत आहे. मला हे विचारायचे आहे की माझे केस खूप पातळ झाले आहे आणि पांढरे पण झाले आहे. केसांच्या वाढीसाठी, केस काळे राहण्यासाठी आयुर्वेदिक उपाय सुचवा. तुमचं वय किती आहे? 53. ठीक. ह्या समस्या आता आपण 40 नंतरच आता केस पिकणं वगैरे हे आपण आता बऱ्याच प्रमाणात बघतोच आहे, वाढतं त्याचं प्रमाण आणि हे नैसर्गिक सुद्धा आहे. केस जर खूप गळत असतील तर तुम्ही काय कारण आहेत हे बघायला पाहिजे. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं, मला असं वाटतं, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याचं व्यवस्थित ट्रीटमेंट, फक्त तेल आणि शॅम्पू किंवा असं काहीतरी मी ऍडवाइस करून पूर्ण चिकित्सा होणार नाही. त्याच्यामध्ये तुम्ही पहिले परीक्षण करून घेऊन ते ठरवायला पाहिजे. पण तरी तुम्हाला एक सल्ला आहे माझा की तुम्ही घरी तीळ तेल किंवा खोबरेल तेलाने तुम्ही तुमच्या केसांना आठवड्यातून 2 ते 3 वेळा व्यवस्थित मसाज करा. तुम्ही शिकेकाई मसाल्यासारख्या आयुर्वेदिक द्रव्यांनी तुम्ही केस धुवून घेऊ शकता. त्याच्यानंतर रोज तुम्ही 1 चमचा काळे तीळ सेवनामध्ये ठेवू शकता. म्हणजे तुम्ही घ्यायला पाहिजे, त्याचा चांगला परिणाम तुम्हाला दिसेल. आणि प्राणायाम सारखे प्रकार आहेत, अनुलोम विलोम आहे, सर्व जर तुम्ही आता या वयामध्ये केला तर तुम्हाला नक्कीच त्याचे चांगले परिणाम मिळतील. कारण आता मेनोपॉजची अवस्था असते, रजोनिवृत्ती झालेली आहे, तर त्याच्यामध्ये हाडांची बळकटीही कमी होते आणि म्हणूनच केसांमध्ये सुद्धा तो फरक दिसून येतो. तर हाडांना बळकट करणाऱ्या ज्या औषधी आहेत किंवा त्याला पोषण देणारं जे काही चिकित्सा आहे ती सुद्धा तुम्ही
घेतली पाहिजे, त्याचा तुम्हाला चांगला परिणाम मिळेल. थँक्यू मॅडम. ओके, धन्यवाद. म्हणजे टक्कल पडणं आहे, जाळी पडणं आहे जे म्हणतो आपण, ते नेमकं काय आहे आणि कशामुळे ते पडतं? साई पडणं हा वेगळा प्रकार आहे. म्हणजे याच्यामध्ये गोलाकार आकारामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे आपल्या स्काल्फमध्ये असे बेटासारखे वर्तुळ तयार होतात. त्याच्यामध्ये अजिबात केस येत नाही, ते पूर्ण गुळगुळीत दिसतात. बाकी ठिकाणी केस असतात आणि हा आजार आहे केसांचा. अच्छा. तर हे बऱ्याच जणांना आजकाल ही समस्या सुद्धा दिसून येते. तर याच्यामध्ये खूपदा काय होतं की आम्ही जो आमविष हा प्रकार म्हणतो की कुठल्या कारणांमुळे असेल, दीर्घ आजारांमुळे असेल किंवा तुमच्या चुकीच्या खाण्यामुळे असेल, विरुद्ध आहार जे लोक वारंवार घेतात, दूध आणि फळं मिक्स करून घेणं वगैरे असे भरपूर आहार आहेत, त्याचं सेवन असेल किंवा फूड पॉयझनिंग झाली असेल, खूप सिव्हिअर डायरिया झाला असेल, जॉन्डिस आहे, त्याच्यानंतर काय होतं की ही जर दोष पूर्णपणे शरीराच्या बाहेर नाही पडली तर ही रसरक्तामध्ये मिसळून शरीरामध्ये सगळ्या ठिकाणी त्रास देतात आणि आपल्या केसांच्या मुळाशी सुद्धा जाऊन तिथे त्रास देतात आणि तिथे काही भागामध्ये केसच येत नाही आणि अशी ती वर्तुळं मग वाढायला लागतात. तेवढ्या स्पेसिफिक भागात टक्कल दिसायला लागतं. तर मग त्याला चाई किंवा आयुर्वेदात इंद्रलुप्त असं म्हणतात आणि त्याची चिकित्सा आयुर्वेदात खूप सुंदर सांगितलेली आहे. सर्वप्रथम पंचकर्माने शुद्धी करून शरीराची ते आमदोष बाहेर काढले जातात आणि त्याच्यानंतर रसायन चिकित्सा आणि इंद्रलुप्तसाठी जी काही औषधं आहेत आणि तिथे आपण लोकली लावायसाठी सुद्धा जयपाळसारखं किंवा करंज तेल सारखे काही द्रव्य आहेत, तुळस पान चूर्ण, हे भरपूर तिथे लावायला देतो आणि मग नवीन केस त्या ठिकाणी येतात आणि खूप चांगले रिझल्ट त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. अच्छा. तर कार्यक्रमाच्या सरतेशेवटी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आपल्या श्रोत्यांना काय सांगाल, खास करून केसांची काळजी कशी घ्यावी? सर्वप्रथम मी हे सांगेल सगळ्यांना की तुम्ही स्वतःची चिकित्सा दुसऱ्यांचं बघून न ठरवता, म्हणजे कसं असतं, ह्या तेलानी माझे केस चांगले झाले, तिचे छान झाले, म्हणजे सगळ्यांना ते सारखं लागू पडत नाही. पहिलं प्रिन्सिपल. आणि फॅशनच्या नावाखाली जे काही आपण केसांवर ट्रीटमेंट्स करतोय वेगवेगळ्या, त्या करू नयेत, कारण त्याचे दूरगामी परिणाम चांगले नाहीयेत. आणि तिसरं म्हणजे मी जसं बोलले की जीवनशैलीतील बदल, तुमचा आहार खूप महत्वाचा, योग्य आहार, योग्य दिनचर्या, तुमचं ऋतुचर्या आहे. त्याच्यानंतर तुम्ही केसांची जी परिचर्या सांगितली ती फॉलो करायला पाहिजे. तुम्हाला जे सूट होतं, जे योग्य आहे, त्या तेलानी मालिश करणं, सर्वांगाला म्हणजे संपूर्ण शरीराला सुद्धा जर कोरडेपणा असेल तर अभ्यंग मालिश करणं, बस्ती चिकित्सा आयुर्वेदामध्ये ती करून घेणं, आणि जर दुसऱ्या आजारांमुळे असेल तर सर्वप्रथम त्या आजारांची ट्रीटमेंट करायला पाहिजे. रसायन चिकित्सा, रसायन औषधे आहेत आयुर्वेदामध्ये, त्याचा सुद्धा वापर करायला पाहिजे. त्याच्यानंतर कॅल्शियम, फॉस्फरस याची जे कमतरता आहे, झिंक, कॉपर, हे सगळ्यांसाठी मौक्तिक भस्म, कपर्दिक भस्म, प्रवाळ पंचामृत अशी खूप सुंदर औषधं, अस्थींना, हाडांना बळ देणारी खूप औषधं आहेत आयुर्वेदामध्ये. तर त्याचा सुद्धा अंतर्भाव आपण चिकित्सेमध्ये करू शकतो, परंतु हे सल्ल्यानुसारच करायला पाहिजे वैद्यांची. आहारामध्ये बदल करा. त्याच्यानंतर तुमचा व्यायाम हा रोजचा असायलाच पाहिजे. प्राणायामाचा सुद्धा समावेश करायला पाहिजे, जेणेकरून तुमच्या केसांपर्यंत रक्तपुरवठा चांगला होईल आणि केसांची मुळं बळकट होतील तुमची. तसंच आयुर्वेदामध्ये रसायन विधी, रसायन चिकित्सा सांगितलेली आहे, ज्याच्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि केसांचं आरोग्य वाढतं. त्याच्यामध्ये आवळा, गुळवेल, गोखरू यासारखी खूप साऱ्या वनस्पती आहेत. तर त्याचा अंतर्भाव आपण, त्याचा समावेश चिकित्सेमध्ये करू शकतो, परंतु हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करायला पाहिजे. त्याच्यानंतर नस्य चिकित्सा आहे, नाकामध्ये बदाम तेल सोडणं, तर हे सुद्धा तुम्ही करू शकता. तर मॅडम, खरंच खूप छान सांगितलं आणि आज आपल्या या हॅलो डॉक्टर कार्यक्रमातून आपण श्रोत्यांशी देखील छान पद्धतीने संवाद साधला. छान आपण उपयुक्त अशी माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. तर श्रोते हो, कार्यक्रमातून मी आता निरोप घेते आहे. परत आपण भेटणार आहोतच पुढील हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात, याच दिवशी याच वेळेवर. ऐकायला विसरू नका बरं का. हॅलो डॉक्टर. आकाशवाणी चंद्रपूर सादर करत आहे विशेष फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. हॅलो डॉक्टर, तुमच्या आरोग्यासाठी तुमच्या सोबत. हॅलो डॉक्टर, विशेष फोन इन कार्यक्रम. हॅलो डॉक्टर, तुमच्या आरोग्यासाठी तुमच्या सोबत. हॅलो डॉक्टर.